तुम्हाला आज मी 30,000च्या खालचे सगळ्यात चांगले स्मार्टफोन्स सांगणार आहे. सगळ्यात आधी मी तुम्हाला म्हणेन की जर का तुम्हाला एक स्लिम लाईट फोन पाहिजे असेल, डिसेंट कॅमेरा पाहिजे असेल तर मोटो H70 जो आता लॉन्च झालाय 29,999 ला मिळतो आणि ते सुद्धा 8256GB व्हेरियंट मिळतं. 8128 नाही, 8256GB व्हेरियंट मिळतं. वायरलेस चार्जिंग फक्त ह्याच फोन मध्ये अंडर 30,000 मध्ये मिळतं. IP6869 सर्टिफिकेशन आहे. 7 Gen 4 प्रोसेसर येतो, त्याचा 1.4 मिलियन अंडर स्कोर आहे आणि 1.5K रेझोल्युशनचा AMOLED 120 Hz डिस्प्ले मिळतो. LPDDR5X रॅम टाइप सुद्धा. त्यामुळे माझ्या हिशोबाने दिस इज वन ऑफ द बेटर चॉईसेस अंडर 30,000. पण जर का तुम्हाला युनिक पाहिजे असेल, काहीतरी वेगळा स्टँड आउट पाहिजे असेल, डिझाईन त्याचं युनिक पाहिजे असेल, तर मी तुम्हाला नथिंग फोन 4A जो आता लॉन्च झालाय तो म्हणेन मी. 28,999 ह्याची प्राइस म्हणजे 29,000 मिळतो ऑफर्स बरोबर, नाहीतर त्याची 32-33 प्राइस आहे. ग्लिफ बार येतं एक तर युनिकनेस मागच्या बाजूला, ह्याच्यामध्ये 3.5x टेलिफोटो मिळतोय. त्यामुळे म्हणजे ठीक आहे, इतका काय खास नाहीये, पण हा दॅट टेलिफोटो तुमच्यासाठी महत्वाचा असेल. भरपूर तुम्हाला 50mm 75mm वरती पोर्ट्रेट्स वगैरे काढायचे असतील तर तुम्ही काढू शकता. आणि 5400 mAh ची बॅटरी आहे. आता जर का मोठी बॅटरी पाहिजे असेल, परफॉर्मन्स चांगला पाहिजे असेल आणि डिसेंट कॅमेरा सुद्धा पाहिजे असेल तर मी Realme P4 म्हणेन. 8128 व्हेरियंट 27,999 म्हणजे 28,000 मिळतोय. 1.5K रेझोल्युशनचा 144 हर्ट्झचा क्वाड कर्व्ड OLED डिस्प्ले मिळतो. 7 Gen 4 आहे, त्यामुळे परफॉर्मन्स ऍट पार, म्हणजे ह्या प्राइस रेंज मध्ये जो परफॉर्मन्स पाहिजे तो तुम्हाला मिळतोय. सोनीचा प्रायमरी 50 मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळतो. 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड आहे. फक्त हाच तुम्हाला 50 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देतो. त्यामुळे आय थिंक दिस इज व्हेरी गुड. बट हायलाइट इज 7000 mAh ची बॅटरी आणि 80 वॉट चार्जिंग आणि तुम्हाला अडॅप्टर सुद्धा बॉक्स मध्ये मिळते. तुम्हाला रँक करायचे असतील 1 2 3, तुम्ही कसे रँक करताल, सगळ्यात वरती कुठला फोन येईल खाली कमेंट्स मध्ये नक्की सांगा.